नमस्कार. सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सुंदर माझं कोकण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्ह्यूवर्सना एक चांगली माहिती मिळावी हा आपला प्रयत्न नक्कीच असतो आणि आजची देखील माहिती ही तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणारं श्री क्षेत्र गणपतीपुळे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आणि या संस्थानाला दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात, पर्यटक भेट देत असतात आणि आपल्या गणरायाचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर आपला अनमोल वेळ व्यतीत करत असतात. तर हे जे संस्थान आहे तर ते वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत नक्कीच सहकार्य करत असतं. तसंच एक धाडसी आणि मोलाचं तसंच पर्यटकांसाठी किंवा भाविकांसाठी उपयुक्त असणारं पाऊल या संस्थानाने उचललेलं आहे. ते म्हणजे आखाती देशांच्या जागतिक पातळीवरच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये घरगुती किंवा व्यावसायिक ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत तर त्याचा सध्या तुटवडा किंवा टंचाई भासू लागलेली आहे. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक कारणासाठी वापरला जाणारा गॅस. तर गॅसमुळे आपण जे जेवण किंवा अन्न शिजवतो तर त्याचा नक्कीच तुटवडा भासू लागलेला आहे. तर अशातच आपल्या श्रीदेव संस्थान गणपतीपुळे यांच्यामार्फत एक चांगली योजना किंवा धाडसी निर्णय किंवा अनमोल निर्णय जो राबवला गेलेला आहे तर त्याची माहिती आता आपण घेऊया. या संस्थानामार्फत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाते. हा प्रसाद दुपारी असतो आणि संध्याकाळी असतो. पण आणखीन याच्यात एक भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आणखीन अल्पोपहाराची देखील व्यवस्था करून देण्यात आलेली आहे, ती अगदी मोफत. आपल्या गणपतीपुळे मंदिरातील श्री अमित प्रभाकर घनवटकर हे मुख्य पुजारी आहेत. तर त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. सुंदर माझं कोकणच्या सर्व व्ह्युअर्सना नवीन मराठी वर्षाच्या म्हणजे पराभव नाम संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे जागतिक युद्ध पेटलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ज्या घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे श्री क्षेत्र गणपतीपुळेमार्फत येणाऱ्या भक्तगणांना जो खिचडी प्रसाद दिला जातो दुपारी 12 ते 2 या वेळेत त्या प्रसादाची वेळ आता 1 तासाने वाढवण्यात आली, जेणेकरून आलेल्या भक्तगणांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी ही वेळ वाढवली. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8:15 या वेळेत देण्यात येणारा पुलाव आणि शिरा हा प्रसाद देखील आपण अर्धा तासाने त्याची वेळ वाढवली, जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटक आणि भक्तगणांना याचा लाभ घेता येईल यासाठी ही सुविधा ठेवण्यात आली. त्याचबरोबर ही संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नाविन्यपूर्ण असं येणाऱ्या भक्तगणांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सकाळी 8 ते 10 या वेळात अल्पोपहार देण्याची देखील सोय संस्थान श्रीदेव गणपतीपुळे श्री क्षेत्र गणपतीपुळेमार्फत करण्यात आली. तरी सर्व भाविक भक्तगण आणि पर्यटकांना या सुंदर माझं कोकणच्या या चॅनलद्वारे मी आवाहन करतो की संस्थान श्रीदेव गणपतीपुळेमार्फत ठेवण्यात आलेल्या या सर्व सुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपली कोकण सफर आपली श्री क्षेत्र गणपतीपुळ्याची भेट ही कुठल्याही अडीअडचणीशिवाय परिपूर्ण करावी अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व सुंदर माझं कोकण या यूट्यूब चॅनलच्या व्ह्युअर्सना खूप खूप नवीन वर्षाच्या मराठी वर्षाच्या शुभेच्छा देतो. मी अमित प्रभाकर घनवटकर, मुख्य पुजारी श्री क्षेत्र गणपतीपुळे. धन्यवाद. श्री अमित प्रभाकर घनवटकर, मुख्य पुजारी श्रीदेव संस्थान गणपतीपुळे यांनी आपल्याला एक उपयुक्त माहिती दिलेली आहे. ह्या संस्थानाबद्दल सांगायचं झालं तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमीच मदतीला सज्ज असणारं हे संस्थान आहे. तर आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासतोय. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस. गॅस हा घरगुती वापरासाठी वापरला जातो आणि व्यावसायिक कारणासाठी देखील वापरला जातो. अनेक हॉटेल्समध्ये हा वापरण्यात येणारा गॅस काही त्याचा तुटवडा भासू लागल्यामुळे काही हॉटेल्स बंद पडली आहेत किंवा बंद करण्यात आलेले आहेत किंवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत आणि जिथे हॉटेल्स चालू आहेत तिथे लिमिटेड मेनू मिळत आहेत. तर आपल्या या संस्थानामार्फत आणखीन एक मोलाचं आणि धाडसी निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे जो प्रसाद मिळायचा दुपारचा 12:15 ते 2 वाजेपर्यंत खिचडी प्रसाद मिळायचा तर त्याची वेळ 1 तासाने वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता जो प्रसाद मिळतोय तो 12:15 ते 3 वाजेपर्यंत मिळतोय आणि संध्याकाळचा जो प्रसाद होता 7:15 ते 8:15 पर्यंत तर त्याची वेळ अर्ध्या तासाने वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे संध्याकाळचा प्रसाद होता तो पुलाव आणि शिरा तर तो आता 7:15 ते
9:45 पर्यंत करण्यात आलेला आहे, म्हणजे अर्ध्या तासाने वाढवण्यात आलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी ॲड केलेली आहे, ती म्हणजे सकाळचा अल्पोपहार, तो पण अगदी मोफत. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत हा अल्पोपहार अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि अनेक भाविक त्याचा लाभ देखील घेत आहेत. तर असा एक चांगला स्तुत्य उपक्रम श्रीदेव संस्थान गणपतीपुळे यांच्यामार्फत राबवला गेलेला आहे. हे संस्थान अगदी मदतीसाठी कायम तत्पर असतं. येणारा भाविक, येणारा पर्यटक हा खूप दूरवरून येत असतो आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि सकाळचा अल्पोपहार असेल, दुपारचं खिचडी प्रसाद असेल किंवा संध्याकाळचा प्रसाद असेल, हे त्याची वेळ 1-1 तासाने वाढवण्यात आलेली आहे. तर आणखीन सांगायचं झालं म्हणजे आपण ज्या मंदिरात जात असतो किंवा संस्थानाला भेट देत असतो, तिथल्या काही शिस्त असतात, तिथले काही नियम असतात, तर त्यांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तिथले असलेले सुरक्षा रक्षक गार्ड्स तर ते वेळोवेळी आपल्याला सूचना देत असतात, तर त्यांचं देखील आपल्याकडून तंतोतंत पालन झालं पाहिजे. आपण एक भाविक आहोत, आपण देवाच्या दर्शनाला जातोय याची प्रत्येकाच्या मनात जाण असावी आणि त्याने तसं सूचनांचं पालन करावं. कारण संस्थान आपल्याला एक सोय आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे, त्याचा देखील आपण आदर करून तेवढ्याच शांततेने आपण त्याचा देखील स्वीकार केला पाहिजे. आणि नक्कीच असं जेव्हा आपण शांततेत सगळ्या या गोष्टी घडत असतात, तर नक्कीच आपलं देवदर्शन देखील पूर्णत्वास जात असतं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं सगळ्यांना नम्र आवाहन आहे की सगळ्यांनी या संस्थांनी सोय उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता तुमचा निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. त्याचप्रमाणे गणपतीपुळेमधील गणपती बाप्पाच्या मंदिरात आरत्यांच्या ज्या वेळा आहेत तर त्या तुम्हाला सांगतो. सकाळी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 5 वाजता खुलं होतं, तेव्हा पहिली आरती 5 वाजता होते, दुसरी आरती दुपारी 12 वाजता होते, तिसरी आरती संध्याकाळी 7 वाजता होते आणि चौथी आणि शेवटची आरती संध्याकाळी 8:40ला सुरू होते आणि त्यानंतर मग 9 वाजता मंदिर बंद होतं.